मित्रांनो, महायुतीचा जो पराभव झाला आहे महाराष्ट्रामध्ये, तो कसा झाला, कोणी केला, कुठल्या शक्तीने केला, कशा प्रकारे केला, याचंच आपण काय करणार आहे, विश्लेषण करणार आहे, ते जाणून घेणार आहोत. आणि त्याबरोबर मित्रांनो, मी एक व्हिडिओ बनवला आहे माझ्या दुसऱ्या एका यूट्यूब चॅनलवरती, बोलायचं तरी काय या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. कंगना राणावत यांच्या विरोधात जे कांड झालेलं आहे त्या कांडावरती मित्रांनो, त्याच्यात नाही काही खुलासे केले, तर तुम्ही नक्की जाऊन बघा तो त्या चॅनलवरती हा व्हिडिओ नक्की जाऊन बघा. त्या चॅनलची मी लिंकसुद्धा टाकली आहे आणि या व्हिडिओची सुद्धा लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आवर्जून जाऊन बघा. मित्रांनो, आपण आता चर्चा करू, आपण समीक्षा करू, तर ती महायुतीच्या झालेल्या पराभवाची. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, महायुतीचा जो पराभव झाला आहे, ह्या पराभवाची आपण समीक्षा करणार आहोत, आपण समजून घेणार आहोत, त्याचा पडताळा करणार आहोत. पण त्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला समजून घेण्याचे गरजेचे आहेत. ते म्हणजे ही जी लोकसभाची निवडणूक होती, ही लोकसभेची निवडणूक होती, ही पंतप्रधान निवडीची होती. केंद्रामध्ये कोणतं सरकार येणार, आणि ही जी निवडणूक झाली ती दोन विचारधारेमध्ये झाली आहे. एक NDA आघाडी आणि एक इंडिया आघाडी. NDA आणि इंडिया अशा दोन विचारधारेमध्ये झाली. मित्रांनो, कुठल्या विचारधारेने कशा प्रकारे प्रचार केला, कशा काय प्रकारे सभा रंगवल्या, राबवल्यात, आणि त्यांच्या नेत्यांनी कशी काय वक्तव्य केली, याच्यावर आपण आज चर्चा करणार, ते समजून घेणार. मित्रांनो, आपण आज विषय जो घेतला आहे तो महाराष्ट्रातला आहे. महाराष्ट्रामध्ये महायुती होती, म्हणजे इंडिया आघाडीचे घटक दल, शिवसेना उभाठा म्हणजे उभाठा, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, आणि तिसरा पक्ष म्हणजे काँग्रेस, अशा महाआघाडीने आणि छोटे मोठे घटक दल असे धरून ही महाआघाडी झाली होती. आणि त्यांच्या विरोधात महायुती होती. महायुतीमध्ये कोण होतं, तर सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी, त्याच्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे आणि रिपब्लिकन, आणि अन्य छोटे मोठे पक्ष होते, संघटना होत्या. मित्रांनो, ह्या दोन विचारधाऱ्यांची इथे लढाई होती. आणि ह्या विचारधारेमध्ये पहिली विचारधारा आपण समजून घेऊ. तुम्ही ह्या पूर्ण लोकसभा जी हे झाली आहे, लोकसभेची निवडणूक झाली आहे, त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला एक गोष्ट निदर्शनात आली असेल. कोणी कशा प्रकारे भाषणं केलीत, कोणी कशा प्रकारे जनतेला संबोधन केलं, कशा प्रकारे दौरे केलेत, कशा प्रकारे त्यांच्या नेत्यांनी वक्तव्य केलीत. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट सांगून ठेवतो तुम्हाला, की पुढे मी काय करणार आहे, कशा काय संख्याच्या ह्याने कसं काय पराभूत झालेले आहेत, संख्याच्या स्वरूपात मी सांगणार आहे. त्यामुळे ते शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, कशा काय संख्याच्या प्रकारात या महायुतीचा पराभव झालेला आहे. त्यामुळे हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, मध्ये न सोडता. मित्रांनो, ही विचारधारा, आता महायुतीची विचारधारा तुम्हाला बघितली असेल. त्यांनी काय केलं, तर खोटं बोलणं रेटून बोलणं, संभ्रमित करणं. काय प्रकार केला, खोटं बोलणं, रेटून बोलणं आणि संभ्रमित करणं. याच्या पलीकडे त्यांनी काही नाही केलं. ना त्या काँग्रेसने UPIचा जे सरकार होतं, म्हणजे मनमोहन सिंगचं जो सरकार होतं, काँग्रेसचं सरकार, त्या काळातला 10 वर्षाचा त्यांनी लेखाजोखा नाही मांडला, की मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये त्यांनी तुलना नाही केली. दोघींच्या कार्यकालमध्ये, दोघांचाही कार्यकाल 10 वर्षाचा होता, त्याच्यामध्ये तुलना नाही केली की मनमोहन सिंग हे कसे काय उजवे आहेत, नरेंद्र मोदीजी
पेक्षा ते कसे काय उजवे आहेत याचा लेखाजोखा त्यांनी मांडला नाही. कारण का नाही मांडू शकले ते? कारण त्या काळात झालेला भ्रष्टाचार, आणि फक्त भ्रष्टाचारच नाही, त्यांनी जो काय प्रकार केला होता, जाती धर्मामध्ये भांडणं लावायची, जाती धर्मामध्ये भांडणं, वादविवाद निर्माण करायचे, तो सगळा प्रकार तुम्ही त्यावेळी बघितला असेल. त्यावेळी कुठल्याही योजना राबवल्या गेल्या नाहीत. फक्त त्या योजनांचे शिलान्यास झालेत, त्या प्रकल्पांचे शिलान्यास झालेत, पण ते कुठलाही प्रकल्प, कुठल्याही योजना पूर्णत्वास आले नाहीत. त्यामुळे त्यांनी कुठलाही लेखाजोखा, श्वेतपत्रिका ते मांडू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी काय केलं? फक्त खोटं बोला आणि रेटून बोला, आणि ते वारंवार बोला, हेच त्यांनी करून दाखवलं. आणि 2.5 वर्षाचं जे मुख्यमंत्रीपद भूषवलं उद्धव ठाकरे यांनी, त्या 2.5 वर्षाच्या काळात त्यांनी काय कार्य केलं, काय प्रकल्प राबवलेत, काय योजना राबवलेत, काय या महाराष्ट्रासाठी केलं, त्याचाही लेखाजोखा त्यांनी मांडला नाही. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपला लेखाजोखा, आपण मुख्यमंत्री असताना काय काय केलं, मित्रांनो लक्षात घ्या, काय काय जनतेसाठी, जनउपयोगी नागरिकांसाठी केलेली कार्य, हे काहीचाही लेखाजोखा वाचून दाखवलं नाही. त्यांनी सुद्धा खोटं बोला, रेटून बोला, माझा पक्ष चोरला, माझा बाप चोरला, माझं निशाणं चोरलं, बस, आणि खोटं बोलणं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय होती? तर संविधान बचाव, लोकतंत्र बचाव. त्यामुळे काय झालं? सगळीकडे हे झालं, संभ्रमित झालीत जनता. म्हणजे कोणती जनता? तर आरक्षणासाठी, जो मराठा आरक्षण हा जो विषय पुढं आला होता, ते मराठा संभ्रमित झालेत. दुसरे कोण? ओबीसी, ST NC, ST SC, शेड्यूल क्लास, दलित वगैरे, हे सर्व भ्रमित झालेत की संविधान, आणि बाबासाहेबांच्या खांद्यावरती बंदूक ठेवली. बाबासाहेबांनी निर्माण केलेलं, लिहिलेलं, भारताला दिलेलं संविधान हे काय करतायत? नष्ट करतायत. आणि आरक्षणाचा जो फायदा जे मिळत आहेत, ज्यांना मिळतो आहे, ते वंचित होतील. त्या आरक्षणाच्या फायद्यापासून ते वंचित होतील, ही त्यांना भीती दाखवली. आणि लोकतंत्र बचाव, तर का? नरेंद्र मोदीजी हे हुकुमशहासारखे वागत आहेत, त्यांनी हुकुमशाही आणली आहे. आणि तिसरा नरेटिव्ह काय होता? खोटेपणा काय होता? तर EVM मशीनमुळे ते जिंकून येत आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, असे बरेचसे खोटे, आता बोलायला जाल तेवढं कमी आहे, ते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ऐकलेलंच आहे. ही एक विचारधारा होती. मित्रांनो लक्षात घ्या, ह्या विचारधारेतून तुम्हाला काय मिळालं, तुमचं काय प्रबोधन झालं, तुम्हाला काय समजलं, हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुम्ही काय समजलं, काय मिळालं, काय तुमचा उद्धार झाला, किंवा येणाऱ्या भविष्यात तुम्हाला काय मिळणार आहे. मित्रांनो आणखीन एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, खटाखट 1 लाख रुपये तुमच्या अकाउंटला येतील, ही जी घोषणा केली होती, म्हणजे बऱ्याचशा घोषणा होत्या, त्या घोषणापत्रामध्ये न्यायपत्र, त्याला न्यायपत्र म्हणून नाव दिलं होतं राहुल गांधींनी. त्या न्यायपत्रामध्ये असे खटाखट, मित्रांनो त्याचा भ्रमनिरास या मुसलमानांनी बघितलेला आहे. त्यावेळी ते काँग्रेसच्या ह्याच्यासमोर, कार्यालयासमोर रांगा लावून उभ्या होत्या त्या महिला, त्या खटाखट 1 लाख रुपये मिळवण्यासाठी. मित्रांनो हे सर्व जे गोष्टी आहेत ना, खटाखट, अशी कुठलीही गोष्ट खटाखट होत नाही मित्रांनो. त्यासाठी पूर्वतयारी करावी लागते. हे पैसे कुठून येणार? ही जी काय निधी वाटली जाणार युवकांना, वृद्धांना, म्हणजे भाजपाने 10 रुपये म्हणाले तर आम्ही त्यांना 50 रुपये देऊ, भाजपाने 20 रुपये म्हणाले त्याला आम्ही 200 रुपये देऊ, असं सर्व गोष्टी जे खटाखट आणि आम्ही जास्त देऊ, शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी बोलायला जाईल तेवढं कमी आहे. ह्या सर्व गोष्टीचा त्यांनी कुठलेही लेखाजोखा दिला नाही, कशा प्रकारे ते राबवणार, आणि जनतेने त्याला प्रश्नही विचारले नाहीत. आता तुम्ही ठरवा, जी मतदान झालेलं आहे, ज्या मतदान पेटीमध्ये ते मतं तुमची बंदिस्त झाली होती, त्यावेळी तुम्ही काय विचार करून, कोणता विचार करून या महाविकास आघाडीला मतदान केलं? आता तुम्ही ठरवा मित्रांनो. आणि जी काय मुंबईमधली एक भीती, धारावीच्या झोपडपट्टीमुळे मुलुंडमध्ये जे होणारं नुकसान आहे, किंवा गुजराती, मराठी
गुजराती मराठी हा जो नरेटिव्ह लावला होता त्याचाही परिणाम म्हणजे दिशाभूल करणं, संभ्रमित करणं. आता आपण दुसरी विचारधारा बघू, जी NDAची होती, म्हणजे भाजप आणि त्यांच्यासोबत असलेले इतर घटक दलांची. त्यांची विचारधारा काय होती? ती एकदम क्लीन अँड नीट होती. आता हे मी म्हणतोय, तुमचं काय मत आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, तरीसुद्धा मी मांडतोय त्या. मित्रांनो, काय होती विचारधारा? तर त्यांची विचारधारा सरळ होती, राष्ट्रहित, देशहित. त्यांनी नरेंद्र मोदीजीने 10 वर्षात कोणती कार्य केली आहेत, कोणती कामं केली आहेत, कोणत्या योजना आणल्या आहेत, कोणते प्रकल्प राबवले आहेत, कोणत्या योजनांचे, कुठल्या प्रकल्पांचे शिलान्यास केलेत आणि कोणत्या प्रकल्पाचे, कोणत्या योजनेचे लोकार्पण केलं, याचा लेखाजोखा त्यांनी मांडला. त्याची श्वेतपत्रिका त्यांनी दिली. आणि पुढे येणाऱ्या काळात आम्ही काय करणार आहोत या देशासाठी. तिसरी अर्थव्यवस्था आम्ही उभी करणार आहोत. पाचवी अर्थव्यवस्था आम्ही केलेली आहे. 10व्या अर्थव्यवस्थेवरून 5व्या अर्थव्यवस्थेवरती आम्ही आणलेलं आहे. ते आता 5व्या अर्थव्यवस्थेवरून आम्ही 3ऱ्या अर्थव्यवस्थेवरती आणणार आहोत. त्याचा लेखाजोखा त्यांनी मांडला. कशा प्रकारे आणणार आहेत, ह्या योजना कशा राबवणार आहे, शेतकऱ्यांना आम्ही अनुदान कशी देणार आहोत, गरिबांना आम्ही कशी काय अनुदान देणार आहेत, कशा काय ती घरं देणार आहोत, कसे काय ते त्यांना शेगड्या देणार आहोत, म्हणजे गॅस सिलेंडर देणार आहोत, कशा काय योजना राबवणार आहेत, याचा लेखाजोखा त्यांनी दिला. फक्त त्यांनी सांगितलं नाही आम्ही हे करणार आहोत. आणि त्यांनी मागच्या 10 वर्षात ते करूनसुद्धा दाखवलं होतं. मित्रांनो, लक्षात आलं का? म्हणजे ही विचारधारा, म्हणजे 10 वर्षात काय केलं आहे आणि येणाऱ्या पुढच्या आणखी 10-15 वर्षात, 25 वर्षात, 50 वर्षात काय करणार आहोत, त्याचा लेखाजोखा त्यांनी मांडला. अगदी 2047पर्यंतचा लेखाजोखा मांडला. मित्रांनो, विचार करा, 2 विचारधारा. आता तुम्ही कुठल्या नागरिकांनी, कुठल्या मतदारांनी कुठली विचारधारा निवडली हे ज्यांचं त्यांना माहिती आहे. नरेटिव्हच्या वरती विश्वास ठेवला. मित्रांनो, एक गोष्ट तुमच्या लक्षात घ्या, महत्त्वाची गोष्ट. 1800 वर्ष आपल्या देशात परकीय आक्रांतांनी काय केलं? राज्य केलं. आक्रमण ज्यांनी केलं, विदेशी ज्या शक्त्या होत्या त्यांनी जे काय आपल्या देशावरती राज्य केलं, त्याला कारण काय आहे ना? त्याची कारणं तुम्हाला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आली असतील. आणि तीच कारणं मी आता तुम्हाला तुमच्या समोर ठेवणार आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? ह्या 2 विचारधारा. आता कुठल्या महाशक्तीने, कुठल्या ताकदीने, कुठल्या विचारधारेने ह्या महायुतीचा पराभव केला, आणि त्याचं आकडेवारीसुद्धा मी सांगणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघा, हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आपण पहिले समजून घेऊया. आकडेवारी मी तुम्हाला नंतर सांगेन. पहिले समजून घ्या अशी कुठली महाशक्ती, महाताकद. मित्रांनो, लक्षात घ्या, महाताकद ती म्हणजे मुसलमानांची. मुसलमानाने एक गठ्ठा मतं म्हणजे 100% 100% मतदान कोणाला केलं? महाविकास आघाडीला केलं. कोणाच्या विरोधात? तर महायुतीच्या विरोधात. मित्रांनो, त्यांची विचारधारणा एकदम क्लिअर आहे मुसलमानांची. अगदी भारत स्वातंत्र्यापूर्वीपासून आज तगॅत, आजच्या ह्या दिवसापर्यंत, ज्या दिवशी मी व्हिडिओ बनवतोय त्या दिवसापर्यंत त्यांची विचारधारा एकदम क्लिअर कट आहे. ती म्हणजे धर्माच्या नावावरती काय करणं? जगणं. त्यांना संविधानाशी मतलब नाही, त्याला देशाशी मतलब नाही, त्यांना राष्ट्राशी मतलब नाही. त्यांना मतलब आहे तो फक्त धर्माशी. त्यामुळे त्यांच्यामध्ये जे काय 72 फिरके आहेत, म्हणजे उपजाती आहेत त्यांच्यामध्ये, ते 72च्या 72 काय होतात? शेवटी मुसलमान होतात. लक्षात घ्या मित्रांनो, ते शेवटी मुसलमान होतात. ते सांगत नाहीत आम्ही अमुक आहेत, आम्ही तमुक आहेत म्हणून. मित्रांनो, लक्षात आलं का? म्हणजे त्यांच्यामध्ये फरक नाही पडत. ते शेवटी काय सांगतायत? आम्ही मुसलमान आहोत. आम्ही कोण आहोत? मुसलमान आहोत.
म्हणजे ते आपण म्हणतो ना काय म्हणतात त्यांना, मुसलमानांची ते आता माझ्या जाती तोंडावर येत नाहीत फटाफट, ते काही 72 फिरके आहेत ते माझ्या फटाफट लक्षात येत नाही आहे, त्यामुळे मी ते सांगू शकत नाही तुम्हाला आता लगेच. तर ते जे आहेत त्यांचं म्हणजे सुन्नी मुसलमान आणि दुसरा शिया मुसलमान, आणि आता जे नरेंद्र मोदीजींनी ज्यांच्यासाठी काम केलं होतं, कळलं का, म्हणजे जे तळागाळातले मुसलमान होते, ते ज्यांना योजनांचा लाभ मिळत नव्हता, ज्या योजनांचा लाभ मिळत नव्हता अशा तळागाळातल्या मुसलमानांना त्यांनी योजना त्यांच्यापर्यंत पोचवल्या. पसमानदा मुसलमान, मित्रांनो लक्षात घ्या, पसमानदा मुसलमान, सुन्नी, शिया हे शेवटी कोण होतात माहिती आहे? मुसलमान होतात. ज्यावेळी धर्माचा विषय येतो त्यावेळी ते एकत्र येतात, हे दुर्दैव आहे. आणि हिंदूंचं काय होते, ते हिंदूंचे जातीमध्ये विभाजित होतात. मग हिंदू राहत नाही, तो कोण होतो? मराठा होतो, तो राजपूत होतो, तो कोण होतो? भंडारी होतो, तो चांभार होतो, तो बौद्ध होतो, तो शीख होतो, तो जैन होतो, तो मारवाडी होतो, तो हिंदू होत नाही. मित्रांनो लक्षात घ्या, ज्यावेळी त्यांना एकत्र येऊन कुठली गोष्ट मिळवायची असते, साध्य करायची असते, त्यावेळेला तो त्या हिंदूंचे विभाजन होते, हे मित्रांनो लक्षात घ्या. पण काय झालं, मुसलमानांनी एकत्र येऊन 100% मतदान केलं. मित्रांनो तुम्ही जर बघाल, त्यांनी कुठल्या जातीचा तिथे उभा आहे उमेदवार, कुठल्या धर्माचा आहे याचा विचार नाही केला. त्यांनी काय विचार केला? हिंदू विरोधी, म्हणजे युतीला त्यांनी काय डोळ्यासमोर ठेवलं, तर हे हिंदूचे समर्थक आहेत, हिंदूंचे समर्थक आहेत, कळलं का. मग हिंदू विरोधी जो उमेदवार आहे त्याला प्रतिकार करणारा कोण आहे, त्याला मतदान द्यायचे. जो शक्तिवान आहे, तिथे बहुजन विकास आघाडीचे म्हणजे प्रकाश आंबेडकरांचे सुद्धा उमेदवार उभे होते, पण त्यांना मतदान नाही केलं त्यांनी मित्रांनो, कारण त्यांनी महायुतीला मतदान केलं. कारण त्यांना माहिती आहे, जर प्रकाश आंबेडकरांना मतदान केलं तर त्याचं विभाजन होईल आणि हे महायुतीवाले निवडून येतील, म्हणून त्यांनी सरसकट अगदी कोणाला मतदान केलं, तर महायुतीला मतदान केलं. मित्रांनो लक्षात घ्या, त्याची आकडेवारी मी तुम्हाला सांगतोच आहे पुढे, आणि त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. मित्रांनो लक्षात आलं का तुम्हाला. आणि दुसरा एक फटका जो बसला, हा सर्वात मोठा फटका, हा जरी फटका कुठे कमी बसला असता, त्याची जर विभाजन झालं असतं तरीसुद्धा महायुती निवडून आली असती. कारण भाजपाला जे मतदान मिळालं आहे ना, देवेंद्र फडणवीसनी जे काय हे केलं आहे, आकडे दिले आहेत, ते 2019मध्ये त्यांना 44% मतदान झालं होतं त्या भाजपाला, आणि 2024मध्ये त्यांना फक्त म्हणजे 1% कमी झालं, 43 मतदान झालं. म्हणजे त्यांचे जे मतदार होते ते कुठेही इकडे तिकडे झाले नाहीत. जे कोण 1% जो मतदान घसरला आहे त्यांचा, तो जो मतदान करायला नाही गेला आहे, ज्यांनी मनात ठेवलं की आएगा तो क्या नरेंद्र मोदी, येणार तर नरेंद्र मोदीजी, असं गाफील राहून जे घरी बसलेत, फिरायला गेलेत, झोपलेत, असे मतदान म्हणजे तो 1%. मित्रांनो लक्षात घ्या, तो मतदार बाहेर पडला नाही, म्हणून त्यांचा हा पराभव झालेला आहे भाजपाच्या उमेदवारांचा. मित्रांनो लक्षात घ्या, हे आकडेवारी तुम्हाला सांगितली मी. असो, महत्त्वाची आकडेवारी मी पुढे सांगेन, जे महायुतीचा पराभव झाला त्याचा. मित्रांनो आणखीन एक कारण आहे त्याला, ती मोठी कारणं नाहीत. म्हणजे 70% जर आपण ह्याचा परिणामाचा विजयाचा वाटा जर आपण मुसलमानांना देतो आहे 70% किंवा 80%, माझ्या मते तरी तो 80%च वाटतो आहे मला, पण मी 70% दिला, आणि 15% मी देतो आहे मराठ्यांना दिला आरक्षणासाठी. मराठ्यांनीसुद्धा काय केलं, युतीच्या विरोधात मतदान केलं आहे. 15% मराठ्याने, आणि 15% कोण, OBC, मागासवर्गीय, दलित, ST SC ह्यांनीसुद्धा दिलं. का, तर आरक्षणावरून. कारण संविधान बचाव, आरक्षण गेलं तर तुम्ही उपाशी माराल, कामधंदे तुमचे बुडतील, नोकऱ्या जातील, तुमचं शैक्षणिक नुकसान होईल, अशी यांना भीती दाखवली गेली.
मित्रांनो लक्षात घ्या. पण मराठ्यांना जे आरक्षण दिलं आहे ना, ते युतीच्या काळातच मिळालेलं आहे. ते 2014मध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते आणि ते सिद्धीसुद्धा आणलं होतं. आणि आतासुद्धा त्यांनी ते आरक्षण बहालसुद्धा केलं होतं, जे काय कायद्यामध्ये नियमामध्ये बसते ते. पण ते कोणाला कळलं नाही? मराठ्यांना कळलं नाही. कारण जी व्यक्ती बसली होती उपोषणाला ती आताही बसली आहे परत, मनोज जरांगे. ही कोणाची व्यक्ती आहे? तर शरद पवारांची. म्हणजे शरद पवारांनी केलेली खेळलेली चाल, त्याचं फळ त्यांना मिळालं आहे, ते साध्य केलं त्याने. पण दिशाभूल कोणाची झाली? तर त्या मराठ्यांची, मराठी माणसांची, हिंदूंची. आणखीन नरेटिव्ह काय होता? तर संभ्रमित करणं. आणखीन नरेटिव्ह काय होतं? संभ्रमित करणं, खोटं बोलणं. काय केलं? तर मुंबईमध्ये काय बोंब उठवली होती? गुजराती आणि मराठी, गुजराती मराठी, गुजराती मराठी. मित्रांनो, गुजराती हा आता 2014 नंतर आला आहे का? नरेंद्र मोदीजी यांच्या काळात? नाही मित्रांनो, तो ह्यापूर्वी आला आहे, स्वातंत्र्यापूर्वीपासून आहे. म्हणजे विचार करा मित्रांनो, तो कोणी आणला? नरेंद्र मोदीजी आणला का? भाजपाने आणला का? नाही. मग ज्या वेळेला हे आपले बाळासाहेब ठाकरे होते अस्तित्वात, त्यांची शिवसेना होती, त्यावेळेला ह्यांचा हे कसा वाढला, ग्राफ कसा वाढला ह्या गुजरात्यांचा? जर तुम्ही ग्राफ बघाल, गुजरात्यांचा वाढलेला ग्राफ हा युती काळात वाढलेला आहे मित्रांनो. भैयांचा वाढलेला ग्राफ, बिहारींचा वाढलेला ग्राफ, त्या झारखंडच्या लोकांचा, केरळ्यांचा वाढलेला ग्राफ हा युती काळात वाढलेला आहे मित्रांनो. त्यांनी फक्त तोंडाला पानं पुसलीत मराठ्यांची, कळलं का? हा ग्राफ हा कधी वाढलेला आहे? अगदी युती 1995मध्ये जी युती सरकार होतं त्या काळामध्ये वाढलेला ग्राफ आहे. झोपडपट्ट्यांचा जो विकास झाला, म्हणजे झोपडपट्ट्यांची जी वाढ झाली मित्रांनो, लक्षात घ्या, त्या काळात झालेला. आणि आता आम्ही काय झालं? गुजराती मराठी, गुजराती मराठी, भैया मराठी. मित्रांनो लक्षात घ्या, किती मोठा खेळ खेळला गेला आणि त्याचाही हा प्रभाव आहे. असे असंख्य प्रश्न आहेत. अगदी धारावीचाही प्रश्न उठवला गेला आणि मुलुंडमध्ये त्याचा नुकसान होणार आहे. धारावी कुठे आणि मुलुंड कुठे? असे खोटे प्रश्न उपस्थित केले गेले. असो मित्रांनो, आता मी कुठे वळतो आहे? तर ते आकडेवारी मी लिहून ठेवले. ते आकडेवारी तुमच्यासमोर, ते आकडेवारी मांडतो आहे मी. मित्रांनो, पहिल्यांदा आपण सुरू करूया कुठून? तर मुंबईचा. मुंबईमध्ये बघा, एक गठ्ठा जो मतदान मिळालं आहे ते मुंबईमध्ये भायखळा, मुंबादेवी, मानखूर, शिवाजीनगर, माझगाव, भेंडी बाजार, अणुशक्तीनगर, कुर्ला, चांदिवली, घाटकोपर पश्चिम, डोंगरी, मालाड. डोंगरी म्हणजे संडास रोड वगैरे त्या साईडचा, मालाड, मालवणी. आणि उर्वरित जी मुंबई आहे त्या मुंबईमध्ये म्हणजे इतर ठिकाणी जे छोटे मोठे यांचे मोहल्ले आहेत, यांच्या वस्ती आहेत मुसलमानांच्या, त्या सर्व वस्त्यांमध्ये मित्रांनो लक्षात घ्या, छोट्या मोठ्या मुस्लिम वस्त्यांमधून सुद्धा ही 100% मतदान झालेलं आहे. 100% अगदी झाडून सगळे बाहेर पडलेत. कारण मी ज्यावेळी याचा सर्वे करायला बाहेर पडलो होतो तो घाटकोपर पश्चिमचा जो एरिया आहे, म्हणजे कुठला इथला काय तो आपला नारायणनगर वगैरे आणि घाटकोपर पोलीस स्टेशन त्या साईडचा जो एरिया आहे, तिथले जे मुसलमान आहेत अगदी झाडून बाहेर पडले होते पहाटे. म्हणजे अगदी तिथे मतदार केंद्रावरती अधिकारी यायच्यापूर्वी त्यांनी लाईन लावले होत्या. मित्रांनो लक्षात घ्या, झाडून बाहेर पडलेत आणि त्यांनी अगदी प्रामाणिकपणे मतदान केलं. त्यांना मी शिव्या नाही घालत, त्यांना काय मी दोष देत नाही. त्यांनी आपलं काम केलेलं आहे, कळलं का? त्यांचा अजेंडा हे आहे, क्लिअर आहे, एकदम ओपन आहे, तो म्हणजे गजवा हिंद. असो मित्रांनो, तो विषय नाही आहे महत्त्वाचा. तर ह्या ज्या जागा आहेत ज्या मी ढोबळ माहिती काढलेली आहे, अगदी कट टू कट माहिती नाही आहे ही जे मी सांगतो आहे. हे जे शहर सांगितलेत, मुंबईमधले काही भाग सांगितले ते. पण आता आपण येऊया कुठे? दक्षिण मुंबईकडे, जिथे अरविंद सावंत आणि यांच्या विरोधात जे निवडणूक झाली, अरविंद सावंत यांना जे मतदान झालं
आणि यामिनी जाधव, ते मतदान तुम्हाला सांगतो. अरविंद सावंत यांचा जो विजय झाला तो 52,673 मतांनी झालेला आहे. आता त्यांना मतं कुठे मिळाली बघा, भायखळ्याला, जिथे बहुल मुस्लिम वस्त्या आहेत तिथे. आणि दुसरं आहे मुंबादेवी. मुंबादेवी शब्द लक्षात घ्या, मुंबादेवी म्हणजे हिंदूंची देवता, पण तिथे हाजी अली वगैरे तो जो एरिया आहे तिकडचा. म्हणजे मुंबादेवी म्हटलं की तुम्ही म्हणाल तिकडे हिंदू राहतात म्हणून. नाही मित्रांनो, बहुसंख्यक मुसलमान तिथे राहतात त्या मुंबादेवीच्या जवळपास हाजी अलीपर्यंत. तर आता जर आपण त्यांची आकडेवारी बघाल तर लक्षात घ्या, भायखळ्याला जो त्यांना मतदान झालेलं आहे त्यांना, ते अरविंद सावंतला ते 86,883 लक्षात घ्या. आणि यामिनी जाधवला यांना जो झाला आहे 40,813. म्हणजे विचार करा मित्रांनो, म्हणजे तिथे लीडवर होते कोण? अरविंद सावंत. मुस्लिम जिथे बहुसंख्यक आहे तिथे. आता दुसरा जो आहे त्यांचा मुंबादेवीचा, तो म्हणजे 77,469 हे सावंतला मिळाले आहेत. आणि जाधवांना काय मिळाले आहेत? 36,690. म्हणजे विचार करा, मुंबादेवीच्या पासून जे काय जवळपास जे हिंदू आहेत तिथे त्यांनी फक्त 36,690. आणि हाजी अली वगैरे तो जो एरिया आहे तिथून 77,469 हे सावंतांना मिळाले. याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो. झाडून पुसून सगळे बाहेर पडले होते. असो मित्रांनो, त्यांना दोष देण्यात काय अर्थ नाही आहे. आता आपण दक्षिण मध्य मुंबईमध्ये येऊया. तिथे अनिल देसाई यांच्या विरोधात राहुल शेवाळे होते. आता तिथे बघा मोठाच चमत्कार झाला. तो काय आहे तर अणुशक्तीनगर नवाब मलिक यांचा जो मतदारसंघ आहे, मुस्लिमांचा जो बहुल एरिया आहे, तिथे 79,767 हे कोणाला मिळाले आहेत तर अनिल देसाई यांना. म्हणजे कोण? शिव उबाठा, उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला. आणि शिवसेनेच्या उमेदवाराला किती मिळाले आहेत? राहुल शेवाळ्यांना 50,684. म्हणजे विचार करा मित्रांनो, एक गठ्ठा मुसलमानची मतं त्यांच्या पदरात पडलेली आहेत. कोणाच्या? अनिल देसाई यांच्या. आता त्याच्या पुढचा धारावी विधानसभा, दलित आणि मुसलमान हे एकत्र आलेत. म्हणजे आरक्षणाचाही तिथे परिणाम झाला. दलितांना घाबरवलं गेलं आणि दलित आणि मुसलमान एकत्र आलेत. बघा, दलितसुद्धा हिंदूच आहेत मित्रांनो, सनातनीच आहेत. तसा म्हटलं तर सनातनी सर्वच आहेत. ह्या भूतलावरती, या पृथ्वीवरती, या वसुंधरेवरती प्रत्येक जीव हा सनातनी आहे. कारण सनातन हे काय आहे? विज्ञान आहे. आणि तो विषय मी सनातन वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मांडलेला आहे. तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर त्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. त्या यूट्यूब चॅनलची मी लिंक प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. असो विषय मित्रांनो, धारावी विधानसभा इथे किती मिळाले आहेत अनिल देसाईंना? 76,677. आणि राहुल शेवाळ्यांना मिळाले आहेत फक्त 39,000. मित्रांनो लक्षात घ्या. आणि त्यामुळे 53,384 मताने राहुल शेवाळे विजयी झालेत. ही गोष्ट लक्षात घ्या, हे जे मी आकडे मांडतो आहे ते. आता आपण येऊया कुठे तर मुंबईच्या ईशान्य लोकसभेमध्ये, ईशान्य लोकसभा मतदारसंघामध्ये संजय दिना पाटील आणि मिहीर कोटेचा. संजय पाटील आणि मिहीर कोटेचा. अबू आझमी, आता ह्यांनी कुठे लीड घेतली आहे? संजय दिना पाटीलने कुठे लीड घेतली आहे ती सांगतो तुम्हाला. ती आहे कुठे आहे? अबू आझमी यांची विधानसभा मतदारसंघ जो आहे तिथे. तो कुठे आहे? म्हणजे तो किती आहे? 29,861. आणि त्यांची कुठे लिडिंग आहे? मानखूर आणि शिवाजीनगर. शिवाजीनगर म्हटलं की तुम्ही हिंदूंचा बहुल एरिया समजू नका, तिथे मुस्लिम बहुल एरिया आहे. नाव फक्त शिवाजीनगर आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तिथे लोकांना स्थापित करणारे आपले हिंदूच आहेत. तिथे पूर्वी जो नगरसेवक होता तो शिवसेनेचाच होता.
आता तिथे शिवसेनेचे कोण राहिले नाहीत, कारण तिथे त्यांना स्थापित करणारे कोण होते, तर हे शिवसैनिकच होते, बाळासाहेबांचे शिवसैनिक होते. मित्रांनो लक्षात घ्या, फक्त त्याला नाव शिवाजीनगर राहिलेलं आहे. तिथे 1,16,072 1,16,072 आणि मिहीर कोटेचांना तिथे किती पडलेत, फक्त या दोघांचा जर आकडा आपण केला, मिळवला, एकत्र केला तर किती होईल, 1,16,072 आणि 29,861 यांची जर बेरीज केली तो किती आकडा येईल, त्याचा आकडेवार करा तुम्ही, जरा बेरीज करा. आणि याच्या विरोधात जे मिहीर कोटेचांना तिथे मतं पडली ती किती आहेत, 28,101. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे त्यांची बेरीज करा, मी नाही सांगत तुम्हाला, तुम्हीच करा बेरीज. किती, 1,16,072 अधिक 29,861 यांची बेरीज करा आणि त्याच्यातून 28,101 मतं वजा करा. म्हणजे तुम्हाला मिळेल, समजेल तुम्हाला तिथे किती लीड मिळाली. कोणाला, संजय पाटीलला, बहुल मुस्लिम एरियामध्ये. आणि घाटकोपरचे 25, त्याच्यात आणखीन जोडायचं आहे तुम्हाला. तर 1,16,072 आणि 29,861मध्ये घाटकोपरचे पश्चिमचे, जो मी म्हणालो तुम्हाला नारायणनगर वगैरे आणि घाटकोपर पोलीस स्टेशनच्या बाजूचे, ते किती आहेत, 15,772 यांची बेरीज करा आणि मिहीर कोटेचा यांची मतं मोजा आणि तुम्ही लक्षात येईल तुम्हाला कोणी जिंकून दिलं, तर एक गठ्ठा 100% मुसलमानाने. आता आपण येऊया पश्चिम मुंबई, उत्तर पश्चिममध्ये. इथे कोण आहे, रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर. मित्रांनो तिथे जे रवींद्र वायकर एकदम काठावर जिंकून आले आहेत, 46, फक्त 46 मताने. तीसुद्धा अटीतटीची निवडणूक झाली. तिथेसुद्धा मुसलमान आणि उत्तर प्रदेशच्या, मित्रांनो जो अयोध्याचा परिणाम आला आहे ना जिथे अयोध्यामध्ये, तोच परिणाम इथे उत्तर प्रदेशच्या मतदारांनी दिलेला आहे. म्हणजे विचार करा मित्रांनो, ते सुद्धा हिंदूच आहेत, उत्तर प्रदेशचे जे मतदार आहेत ते, त्यांनीसुद्धा तिथे युतीला नाकारलं आणि ती जी तिथे मतं पडली आहेत त्या मतामुळे हा सगळा खेळ झालेला आहे. आता तिथे मुसलमान आणि हे उत्तर प्रदेशची जर हे पकडले आकडेवारी, म्हणजे ते मुसलमानसुद्धा उत्तर प्रदेशीच आहेत आणि हिंदूसुद्धा उत्तर प्रदेशीच आहेत. ते कुठले आहेत, दिंडोशी आणि वर्सोवा. लक्षात घ्या, तिथे काय 83,000 कोणाला मिळाले, 83,401 अमोल कीर्तीकरांना आणि रवींद्र वायकरांना 72,119. मित्रांनो लक्षात आलं का तुमच्या, म्हणजे अटीतटीची, तरीसुद्धा रवींद्र वायकरांनी जी काही कामं केली आहेत, भाजपाचे जे तिथे हे आहेत मतदार आहेत, शिवसेनेचे मतदार आहेत आणि संजय निरुपमची जी मतदार आहेत, त्यांच्यामुळे ते अगदी काठावरती निवडून आलेले आहेत. मित्रांनो लक्षात घ्या. आता विषय महत्त्वाचा आहे तो काँग्रेसचा विजयी उमेदवार. आता जे आपण बघितलेत ते सगळे उभाटाचे होते, उद्धव ठाकरेंचे उमेदवार होते. आता जे काँग्रेसची उमेदवार आहे त्याचा आपण लेखाजोखा बघूया. तो काय आहे, गायकवाड विरोधी उज्ज्वल निकम, वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उज्ज्वल निकम उभे होते. मित्रांनो स्वच्छ प्रतिमेचा मतदार तो सुद्धा तिथे हरला, म्हणजे किती दुर्दैव आहे उज्ज्वल निकमसारखी व्यक्ती. आता इथे लक्षात घ्या काय आहे, चांदिवली, कुर्ला, इथे जे आहे गायकवाडांना जी मतं मिळाली कुर्ला, चांदिवली आणि वांद्रे ह्या भागातली. चांदिवलीमध्ये 1,02,285 ही मतं कोणाला मिळालीत, वर्षा गायकवाडांना आणि उज्ज्वल निकम यांना 98,661. कुर्ला विधानसभेमध्ये त्यांना 82,000 वर्षा गायकवाडांना मिळाली, 82,117 आणि उज्ज्वल निकम यांना 58,553. मित्रांनो लक्षात आलं का. आणि ठाकरे निवास जिथे मातोश्री आहे, उद्धव ठाकरे राहतात त्या एरियातले जे हिंदू आहेत, जे भ्रमनिरास झालं होतं त्यांचं जे भ्रमिष्ट झाले होते,
ज्यांची दिशाभूल झाली होती, कळलं का, असे तिथले हिंदू, त्या हिंदूने 75,513 मतं पडली आणि उज्ज्वल निकम यांना 47,551. मित्रांनो लक्षात घ्या. आणि कितीनी दीड वर्षा गायकवाड निवडून आल्या तिथे. आता त्याचा हिशोब तुम्ही मांडा. आता कितीने आलेत त्याचा हिशोब मांडा. आता किती कोणाला मिळाले आणि किती कोणाला मिळाले आणि किती हजाराने आलेत. 16,000 वर्षा गायकवाड 16,514 मतांनी निवडून आल्या. मित्रांनो लक्षात आलं का, हे किती दुर्दैवी आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणालो, भारत स्वातंत्र्य जो झाला आहे ना, तो स्वातंत्र्य झालाच नाही मुळी, कारण आमची मानसिकता गुलामगिरीची आहे. कारण जे काय परकीय आक्रमणं झालीत ना मित्रांनो, ते पूर्ण देश इथे नाही आला, पूर्ण सैन्य घेऊन इथे नाही आलेत. एक काही सैनिकांना ते घेऊन आलेत, अगदी तुरळक सैनिकांना. पण इथे त्यांना साथ देणारे कोण होते? भारतीय होते मित्रांनो. काही गट्टाच, काही अंशीच ते तिकडनं घेऊन आलेत, आपले लढवय्ये. मित्रांनो जालियनवाला बाग हत्याकांड आहे ना, त्या जनरल डायरचे जे काय गोळीबार करायला लावलं, त्यावेळी तिथे जे अधिकारी होते ना, ते फक्त इंग्रज होते. आणि गोळीबार करणारे कोण होते? आदेश देणारे इंग्रज होते आणि गोळीबार करणारे हिंदू होते मित्रांनो. यांनी हिंदूंचा वध केलेला आहे, हत्या केलेली आहे. म्हणजे विचार करा, लालचेपोटी स्वार्थासाठी, मतलबासाठी त्या हिंदूने आपण त्या जनरल डायरचा जो हत्या केली ती ठीक आहे, चला त्याला त्याचा धडा शिकवला. पण त्याला मूळ कारण कोण आहे? तर ज्यांच्या हातात त्या बंदुक्या होत्या, ज्यांनी गोळीबार केला, ते हिंदू, ते भारतीय. मित्रांनो लक्षात घ्या, की जो काय हत्याकांड केलं त्याला कारण हे भारतीयच होते. मित्रांनो लक्षात आलं का? कारण मुठभरच इंग्रज आले होते, मुठभरच मुघल आले होते, मुठभरच ग्रीक आले होते, मुठभरच पोर्तुगीज होते, मुठभरच जे परकीय आक्रांत होते. पण त्यांना पोसभर म्हणजे अगदी सुपलीभर हे कोण होते? त्यांच्यासोबत कोण होते? तर भारतीय होते. आणि तुम्हाला जर तो काळ समजून घ्यायचा असेल तरी ही लोकसभा निवडणूक समजून घ्या. तुम्हाला लक्षात येईल आपल्या देशावरती हे 1800 वर्ष राज्य परकीय आक्रांतांनी कसं केलं, परकीय आक्रमणाने कसं केलं, याचा तुम्हाला सगळा हिशोब लागेल. त्यासाठी इतिहास बघायची गरज नाही, इतिहासात काय घडलं ते बघायची गरज नाही. घर का भेदी लंका डाय. मित्रांनो इथे जी निवडणूक झाली ना, तर 2 विचारधारेमध्ये झाली. म्हणून मी सुरुवातीलाच म्हणालो आहे, 2 विचारधारा. आता तुम्ही ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांनी कुठल्या विचारधारेला मतदान केलं आहे ते तुम्हाला माहिती आहे. आता तुम्हाला त्याची ज्याला अभिमान आहे की त्याला लाज वाटते. आता जे मतदान करून मोकळे झालेले आहेत त्यांना आता लाज वाटते आहे की अभिमान आहे? कारण त्यांनी कोणाला साथ दिली आहे, कोणाला समर्थन केलं आहे, हा त्यांनी विचार करावा. येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुका येणार आहेत त्यावेळी त्यांनी हा नक्की विचार करावा की आपण कुठल्या विचारधारेला मतदान करणार आहोत. कारण आता मित्रांनो ह्या देशात 2च विचारधारा तुम्हाला दिसतील. कारण त्या प्रकारे आता निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. मग ते एकत्र येऊन लढवून देत किंवा वेगवेगळे लढवून देत. कारण काँग्रेस हा एकच पक्ष आहे मित्रांनो, आणि भारतीय जनता पार्टीसुद्धा हा एकच पक्ष आहे. त्यांची विचारधारा वेगवेगळी आहे. आणि काँग्रेसमधून फुटून गेलेले, बाहेर पडलेले, वेगळे झालेले हा राष्ट्रवादी, ममता बॅनर्जीची तृणमूल काँग्रेस, अखिलेश यादवचा समाजवादी, त्या लालू प्रसादचा पक्ष, जे काश्मीरचे जे अमर अब्दुल्ला, ती महबूबा मुफ्ती यांचा पक्ष, म्हणजे हे जे आहेत भाजपाच्या विरोधात जे एवढे आहेत, फक्त आम आदमी पार्टी सोडून हे सगळे काँग्रेसमधून बाहेर पडलेले. अगदी ते हे सुद्धा प्रकाश सिंग बादलचे हे सगळं तिथूनच बाहेर पडलेले आहेत. तीच एक विचारधारा आहे त्यांची.
नवीन पक्ष कुठलाच नाही, विचारधारा तीच आहे, त्यांची मानसिकता तीच आहे. हे फक्त यांनी वेगवेगळी दुकानं थाटलेली आहेत. फक्त शिवसेना महाराष्ट्रामध्ये आणि भारतीय जनता पार्टी हा एक वेगळा पक्ष आहे, ही एक वेगळी संघटना आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? यांची एक विचारधारा वेगळी आहे. रिपब्लिकन यांची एक विचारधारा वेगळी आहे. ते सुद्धा आता काँग्रेसमधूनच बाहेर पडलेले आहेत. रिपब्लिकन बाबासाहेब आंबेडकरांनी पक्ष स्थापन केला, त्याच्यानंतर हे सगळे पक्ष वेगळे झालेले आहेत. पण अगोदर एकत्रच होते. बाबासाहेब आंबेडकरसुद्धा काँग्रेससोबतच होते. म्हणजे तुम्ही विचारधारा, फक्त बाबासाहेबांची विचारधारा ही काँग्रेससारखी नव्हती, म्हणून काँग्रेसनी वेळोवेळी बाबासाहेबांचा अपमान केला आहे. त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी काय केलं आहे, पराजितसुद्धा केलेलं आहे. आणि आता कोणाचा ते हे देत आहेत, दुवाई देत होते बाबासाहेब आंबेडकरांची, संविधानची, लोकतंत्र. मित्रांनो, लक्षात घ्या, जिथे अयोध्यामध्ये 500 वर्षानंतर, म्हणजे आता 47 वर्ष किंवा 70 वर्ष भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर नव्हे, 500 वर्ष ज्या राम मंदिरासाठी लाखो लोकांनी, करोडो लोकांनी आपल्या जीवाची आहुती दिली, आपल्या प्राणाची आहुती दिली, रक्त सांडलं, त्यानंतर हे भव्य दिव्य राम मंदिर बनलं अयोध्येमध्ये. आणि त्या अयोध्येमध्ये भारतीय जनता पार्टी याची हार झाली, पराजय झाला. मित्रांनो, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्याच्यामागे कारणं काही असू देत, पण कमीत कमी त्या अयोध्येमध्ये हार होता कामा नये होती. ह्या विषयावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवीन मी येणाऱ्या काळामध्ये. पण महत्त्वाचा विषय लक्षात घ्या, विचारधारा. आता तुम्ही कुठल्या विचारधारेसोबत आहात, कुठल्या विचारधारेचं समर्थन करता आणि कुठल्या विचारधारेचा विरोध करताय, हे तुम्ही ठरवा. मित्रांनो, लक्षात आलंच असेल, मी तुमच्यासमोर पूर्ण ह्या निवडणुकीचा लेखाजोखा तुमच्यासमोर ठेवलेला आहे. मित्रांनो, वास्तवावरती मी वास्तव तुमच्यासमोर ठेवते, सत्य तुमच्यासमोर ठेवते. वास्तवावरती बोलू काहीतरी या कळलं का? वास्तवावरती बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.